औरंगाबाद महापालिकेला रस्त्यांसाठी कधी नव्हे तो 100 कोटींचा निधी मिळाला। मात्र याचा आनंद साजरा होण्याऐवजी पैसे आले त्या दिवसापासून फक्त वाद आणि वादच सुरू आहेत। कधी भाजप शिवसेनेवर, कधी शिवसेना भाजपवर, अशी कुरघोडी सध्या सुरू आहे। त्यामुळे खरंच या राजकारण्यांना शहराच्या विकासाऐवजी फक्त राजकारणातच रस आहे का, हा प्रश्न औरंगाबादकरांना पडलाय। या शहराचे आमदार अतुल सावे, महापौर बापू घडामोडे, आम्ही सर्व नगरसेवक, आमचे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर कराड, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि संभाजीनगर शहराला मूलभूत सुविधा अंतर्गत आम्हाला तुम्ही 100 कोटी रुपये द्या अशी मागणी त्यावेळेस केली आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं। त्या आश्वासनाची पूर्तता माननीय मुख्यमंत्री आणि आमचे वित्तमंत्र्यांनी काल केलेली आहे आणि 100 कोटी रुपयाचा निधी या शहराला मंजूर झालेला आहे। त्याचं पत्र आज आम्हाला मिळालेलं आहे। 10 दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारकडून औरंगाबाद महापालिकेला 100 कोटी रुपये रस्त्यासाठी मिळाल्याची घोषणा केली आणि तेव्हापासून जो वाद सुरू झाला तो आजतागायत कायम आहे। घोषणा झाल्यानंतर भाजप श्रेय घेण्याचा प्रयत्न करते म्हणून शिवसेनेनं सर्वसाधारण बैठकीवर बहिष्कार घातला आणि यापुढे भाजपला कामकाजात सहकार्य करणार नाही अशी भूमिका घेतली। त्यामुळे पुढील वाट टाळण्यासाठी आता रस्त्यांची यादी मुंबईतूनच जाहीर करावी अशी खेळी भाजपने केली आहे। भाजपच्या या खेळीमुळे शिवसेना चांगलीच वैतागली आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून रस्त्याची यादी जर जाहीर झाली तर साहजिकच भाजपच्या नगरसेवकांना झुकतं माप मिळेल याची भीती शिवसेनेला वाटतं। त्यामुळे सत्तेत असूनही शिवसेनेला सत्तेतून मिळालेल्या निधीचा फायदा होणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा याची जबर किंमत मोजावी लागेल असं शिवसेनेला वाटतंय। आता भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेनं भन्नाट शक्कल लढवली आहे। 2 दिवसांपूर्वी महापौर चीन दौऱ्यावर गेल्यानं कायद्याचा आधार घेत उपमहापौरांनी सर्वसाधारण सभा बोलावता येईल का याची चाचपणी सुरू केली आहे। सर्वसाधारण सभेत एकदा रस्त्यांची यादी फायनल करून सरकारला पाठवली म्हणजे सर्वसाधारण सभेच्या निर्णयाला शासन विरोध होऊ शकत नाही। त्यामुळे शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। मात्र जोपर्यंत सर्व जुळून येत नाही तोपर्यंत शिवसेना सुद्धा असं काहीच होत नसल्याचं सांगतेय। महापौरांनी याचा पाठपुरावा केला होता, त्याच्यानंतर बऱ्याच मेहनतीनंतर हे पैसे इथे आलेले। आता त्याचा श्रेय लाटण्याचा त्यांचा तो केविलवाना प्रयत्न आहे, परंतु आम्ही विशेष सर्वसाधारण सभा त्यांच्या गैरहजेरीत घेणार नाही। जर घ्यायचीच असली, आम्हाला विशेष चर्चा करायची असली तर आम्ही समोरासमोर येणाऱ्या पुढच्या सर्वसाधारण सभेमध्ये याच्यावर चर्चा करू। रस्त्यांच्या निधीच्या श्रेयावरून शह काटशहचं हे राजकारण जोरात सुरू आहे। यात कुठले रस्ते करायचे हे ठरल्यावर तर आणखी वाद होईल यात शंका नाही। म्हणजे या वादात रस्ते बनवणे मात्र लांबणीवर पडेल आणि औरंगाबाद वासियांच्या नशिबात खड्डे कायम राहणार। मात्र सत्ताधाऱ्यांच्या राजकारणात शहराचं वाटोळं होतंय याची तमा कुणाला तरी आहे का, हाच प्रश्न सर्वसामान्यांना सतावतोय। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।